रसिक श्रोते हो, नमस्कार. मी सानिका आणि तुम्ही ऐकताय कथा रंगबाई सानिका. श्रोते हो, तुम्ही या चॅनलला खूप छान पद्धतीने प्रतिसाद देताय. तुम्ही या चॅनलवर लाईक करताय, शेअर करताय आणि कथांवर खूप छान सजेशन, कमेंटसुद्धा करताय, पण सबस्क्राईब करत नाही आहे. या चॅनलवरच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडत आहेत, मग प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्ही जेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा मला एक शाबासकीची थाप मिळते. सो प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मला नवीन संधी द्या. आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर विजया वाड यांची यमुना तीर ही कथा. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया कथा यमुना तीर. साल 1909. वासुदेव शास्त्र्यांच्या घरात गडबड उडाली होती. साजूक तुपाचा शिरा तयार होता. चहाऐवजी बदाम लावलेलं दूध कपात ओतलं गेलं. युवती यमुना नटली सजली होती आणि शिऱ्याची बशी तिनं एका वृद्ध गृहस्थांच्या हाती ठेवून त्यांना वाकून नमस्कार केला होता. पसंत आहे मुलगी, त्यांनी बैठकीतच होकार कळविला आणि वासुदेव शास्त्री हरखले. पोरीनं नशीब काढलं. गजांत लक्ष्मीची ती घरात पाऊल टाकताच मालकीन होणार. पाहुणे गेल्यावर शास्त्रीबुवा अखंड लक्ष्मी पुराण सांगत होते. आई, ते नवऱ्या मुलाचे वडील होते का ग? 16 वर्षाच्या यमुनाने विचारले तसा आईनं डोळ्याला पदर लावला. वाढवयाची यमुना समजली. तिच्या वयाच्या मुलींची लग्न होऊन 3-3 वर्ष झाली होती. हीच तेवढी पैशाअभावी. मागे लगेच सावित्री रखडलेली. यमुनाने डोळ्यातील पाणी काढले नाही. ती त्या क्षणापासून मुकी होऊन गेली. लग्नानंतर डोळे कोरडे ठक्क. कुणाच्याही पाया न पडता ती 4 घोड्यांच्या बग्गीतनं झुलत डुलत नारायणरावांबरोबर पटवर्धन वाड्यात शिरली. तिचे 25 वर्षाचे मुलगे हात जोडून उभे होते. ती रात्र यमुनेसाठी कसोटीची रात्र होती. नारायणराव खोलीत आले. यमुना त्यांच्या पायावर मस्तक ठेवून रडली. अगदी ढसाढसा रडली. हे शरीर आता तुमचं आहे. तुम्ही ते विकत घेतलं आहे. मी तक्रार करू शकत नाही. दुःखाचा भर ओसरल्यावर ती इतकंच बोलली. पण नारायणराव दुखावले गेले. मी तुमच्या शरीराला स्पर्श करीन, ते तुम्ही आपणहून जवळ याल तरच. अन्यथा आम्ही अंगवस्त्रांवर समाधान मानू. यमुना नुसती तटस्थ उभी, जशी थिजलेली मेणबत्ती. घरातले बघाल ना? अवश्य. माझ्या मुलांशी नीट वागाल ना? आपल्याला तक्रारीला इवलीशीही जागा ठेवणार नाही. मग ठीक आहे. ते मंचकावर शांतपणे झोपून गेले. यमुना उत्तर रात्रीपर्यंत अवघडून गेली होती. मग तीही मंचकावर विसावली. तिच्या पतीनं तिला स्पर्शही केला नाही. दुसऱ्या दिवशीपासून मालकीनबाईंनी सारे घर आपल्या निगराणीने प्रसन्न केले. कुणास इवलासा संशयही येऊ नये असे. पतिराजांची संपूर्ण देखभाल, तरुण मुलांची अंतर राखून सर्व व्यवस्था, नोकरचाकर यांच्याशी दरारयुक्त प्रेमळ वागणूक. ते घर समईच्या पंचज्योतींनी उजळावं तसं प्रकाशमान झालं. त्याला ज्या स्निग्ध प्रेमाची आवश्यकता होती ती प्राप्त झाली. मला संगीत शिकावेसे वाटते.
फार लहानपणापासूनची आवड होती, पण कधी वडिलांजवळ त्याचा उच्चार करू शकले नाही. यमुना एक दिवस आपल्या पतिराजांना म्हणाली, जरूर शिका. तुमची कोणतीही हौस पुरवायची माझी ताकद आहे. आणि माधवबुवा त्या वाड्यात प्रविष्ट झाले. तरुण, देखणे, भरदार आवाजाचे आणि तितक्याच भरदार अशा छातीचे. बदाम लावलेले दूध रोज त्यांच्याही पुढ्यात वाड्यावर येऊ लागलं. यमुनाचा संगीत संसार सुरू झाला. घरात तानपुरा आला, बाजाची पेटी आली. पहाटे यमुनेची प्रसन्न तान घरात घुमू लागली. एक दिवस नारायणराव यमुनेसाठी दागदागिन्यांची आरासच घेऊन आले. तुझा गळा गोड आहे यमुने, त्याची ही बक्षिशी समज. यमुना भक्तिभावानं नवऱ्याच्या पाया पडली, म्हणाली, योग्य वेळी ही बक्षिसी मी अंगावर चढवेन. आपणास धीर आहे ना? तिनं म्हटलं. अमाप. मी आपले उपकार कधी विसरणार नाही. मी धन्य आहे. नारायणरावही कमी नव्हते. पण माधवबुवांना आता बदामाचे दूध पुढे आणणारे हातही हवेसे वाटू लागले. यमुनाला ते नजरेने सुचवू लागले. मीरेची आर्त भजनं वारंवार तिच्याकडून आळवून घेऊ लागले. यमुना काही संगमरवरी पुतळा नव्हती. एका निसटत्या क्षणी माधवबुवांनी धरलेला हात तसाच हातात राहिला. तिनं नेत्र मिटून घेतलं. नारायणराव दिवाणखान्यात आले तेव्हा ती भानावर आली. ते उंच उभे, छतापर्यंत पोचलेले. जायचे आहे का यांचेबरोबर? त्यांचा स्वर शांत. यमुनाने हात सोडवून घेतले. ती उठली, नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहिली. आता मारावा तारा, पण आपल्या पायाची शपथ. हा पहिला आणि शेवटचा प्रमाद आहे. ते तसेच स्तब्ध. ती वळली. स्थिर चित्ताने तिने निर्णय घेतला. माधवबुवा, उठा. आज या क्षणापासून शिकवणी बंद. माधवबुवा उठून निघून गेले. यमुनाने नोकरांना हाक मारली. तो तानपुरा, ती बाजेची पेटी गणपती मंदिरात घेऊन द्या. हुकुमाचे बंदेसेवक घेऊन गेले वाद्य. आजपासून माझं गाणं बंद, तिनं पतीला सांगितलं. पतीच्या समोर तिने ते सारे दागिने ठेवले. ते तुझेच आहेत. घाल, दान कर, काहीही. नारायणराव म्हणाले. ती आतून हलली. पण प्लेगची साथ आली आणि यमुनाचं सौभाग्य त्यात बळी पडलं. त्या इस्टेटीची ही नवी आई काय म्हणू मालकीन? हे आमच्या बापाचं आहे. मुलांना असं वाटू लागलं. ते तिला उमगलं. ती म्हणाली, हे पहा, मला कशाचा मोह नाही. आम्ही काही तुम्हाला अनाथ करणार नाही मातोश्री. ते मला ठाऊक आहे, ती म्हणाली. नारायणरावांनी दिलेले ते अमाप दागिने तिने बरोबर घेतले. शेतीचा एक तुकडा आपल्या नावे करून घेतला आणि ती बाहेर पडली. आई बाबाच्या घरी येताना ती त्याच 4 घोड्यांच्या बग्गीतनं आली होती. लग्नानंतर प्रथम. अंगावर लप थप दागिने, लगडलेली स्वर्गलक्ष्मी, कपाळ मात्र पांढरं. आईनं हंबरडा फोडला, पण ही कोरडी होती. कुणीही रडू भेकू नका, तिने शांतपणे म्हटलं. ती पाटावर बसली. आई, वडील, सावित्री, 2 छोटी भावंड
सर्वांना तिने जवळ बसवलं. ते फार चांगले होते. माझ्यासाठी देवमाणूस होते. तिनं नेत्र मिटून घेतले, एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या दिवंगत पतीच्या स्मृतीला तिने मनपूर्वक हात जोडले. मग तिने तो शेतीचा कागद वासुदेव शास्त्रींच्या हाती दिला. हे तुमचं जीवनावश्यक खरेदी खत. खायला प्यायला आपल्याला कमी पडू नये. तिचा आवाज कणखर आणि गंभीर होता. मग तिनं आपल्या अंगावरले दागिने एक एक करून उतरले आणि आपल्या लाडक्या धाकट्या बहिणीस सालंकृत केले. सावित्रीचं लग्न तरुण माणूस पाहून करा. भरदार, तिला सुख देणारा नवरा तिच्यासाठी शोधा. जे माझ्यावर लादलं ते तिजवर लादू नका. हे सुवर्णालंकार तिच्या लग्न खर्चाची तरतूद करून पुरून उरतील इतके अमाप आहेत. तुमच्या कृपेने तुमची मोठी मुलगी कुमारी विधवा झाली. दुसऱ्या मुलीच्या वाटेला तरी सौभाग्य येऊ दे, तिला सुख लाभू दे. ती निर्भयपणे उठली, पाठीमागच्या परसात गेली आणि मागे पुढे कुठेही न बघता ती डोळे मिटून म्हणाली, जिवंतपणे तुम्हाला हे शरीर द्यायचे राहून गेले. मी येते आहे देवा. आपले शरीर तिने विहिरीत विसर्जित केले. सावित्री मात्र यमुना तीरी अश्रू ढाळत मुकेपणे बसली होती. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. या कथेला लाईक, शेअर आणि कथेवरच्या कमेंट नक्की करा. तसेच या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घेऊन येईन पुन्हा अशीच छानशी कथा. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप लिसनिंग.